नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मी लिहिलेल्या अमर या कथा मालिकेचा तिसरा म्हणजेच अंतिम भाग आज आपण ऐकत आहोत. हा हसण्याचा आवाज ऐकून अमरला फार मोठा धक्का बसतो, कारण हाच आवाज तो स्वप्नांमध्ये नेहमी ऐकत असतो. अमर डॉक्टर जाधवांना विचारतो, तुम्हाला नेमके काय झालंय? माझा प्लॅन अखेर यशस्वी झाला. इतक्या वर्षांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली. या एका द्रव पदार्थासाठी येथील शेकडो आदिवासी लोकांना मला मारून टाकावे लागले, पण त्यांनी मरण स्वीकारले. एकानेही घाबरून मला या सोनेरी कपाची अचूक जागा शेवटपर्यंत सांगितली नाही. मग मला या आदिवासींच्या झोपडीत एक लहान 6 महिन्याचे बाळ रडताना दिसले. त्याचे आई वडील तर मेले होते. मग माझ्या डोक्यात एक योजना आली. त्या बाळाला मीच सांभाळले, लहानाचा मोठा केला, शिकवला, आणि तो लहान बाळ म्हणजे तूच आहेस. म्हणजे तुम्ही आतापर्यंत माझ्या आई वडिलांबद्दल जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं, आणि येथील आदिवासी लोकांचा, माझ्या आई वडिलांचा तुम्ही जीव घेतलात का? कशासाठी? तर हा फालतू सोन्याचा कप आणि त्यामध्ये असणाऱ्या पाण्यासाठी. यू शट अप यू ब्लडी फूल. अरे मूर्खा, तुला हा कप आणि त्या कपातील पाणी म्हणजे फालतू वाटले काय? अरे तुझं नाव उगाचच मी अमर ठेवलेले नाहीये. या कपातील पाणी म्हणजे अमरत्वाचे वरदान आहे. तू देखील त्यांच्याच वंशावळीतला, त्यामुळे तुझ्या रक्ताच्या थेंबानेच हा तळघर उघडला जाणार हे मला माहित होते. तुझ्या रक्ताच्या एका थेंबासाठी मला तुझे 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट बघावी लागली. कशावरून मी त्यांच्याच वंशातला आहे? अरे तुझ्या पाठीवर जे जन्मतः चिन्ह आहे तेच येथील प्रत्येक आदिवासीच्या पाठीवर होते, आणि तेच चिन्ह या दगडांवर देखील आहे. हजारो वर्षापासून तुझ्याच वंशातील पिढ्यानपिढ्या या अमृताचे रक्षण करत होते. मी समस्त आदिवासी लोकांना मारले. त्यानंतर मी या कपामधील अमरत्वाच्या अमृताची अचूक जागा शोधण्यासाठी बराच वेळेला इथे आलो. या आदिवासी लिपीचा अभ्यास केला व अचूक जागा शोधून काढली. व तुझी 21 वर्षाचा होईपर्यंत वाट पाहिली. आता डॉक्टर जाधव स्वतःशीच बोलू लागले, अगदी अत्यानंदात. हे अमृत पिल्यावर काय होईल? कदाचित मी पुन्हा तरुण होईल, पुन्हा कधीच म्हातारा राहणार नाही. काय कोण जाणे, माझ्यावर कुठल्याही अस्त्राचा किंवा शस्त्राचा परिणाम होणार नाही. इतक्या लोकांना निर्दयपणे मारणाऱ्या माणसाला मी हे अमृत कधीच मिळून देणार नाही. असे म्हणून अमर अमृताचा कप घेण्यासाठी पुढे सरसावतो. तोच डॉक्टर जाधव
त्याच्या पाठीवर चाकूने उभा वार करतात. अमर बाजूला जमिनीवर पडतो. त्याच्या पाठीतून रक्ताची धार लागते. तो जमिनीवर विव्हळत पडतो. मी आत्ताच बाहेर जाऊन सर्जेराव आणि सुर्वे यांना बोलवतो. आता त्याचा काही उपयोग नाही, कारण मी या सगळ्यांना पश्चिम दिशेला पाठवले आहे. कारण त्या ठिकाणी या आदिवासींनी जुन्या काळी रचलेला विषारी सापांचा सापळा आहे. तिथे जो कोणी अडकला तो मेलाच म्हणून समजा. आता फार वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. पटकन हे अमृत पिऊन एकदाचा प्रश्नच संपवतो. असे म्हणून डॉक्टर जाधव तो सोन्याचा कप घेण्यासाठी पुढे सरसावतात आणि लगेच त्या कपामधील द्रव घटाघटा पिऊन टाकतात. हे द्रव पिल्याबरोबरच डॉक्टर जाधव यांना त्यांच्या शरीरात शक्तीचा एक वेगळाच संचार जाणवतो. जाधव मोठमोठ्याने हसू लागतात आणि ओरडू लागतात. मी अमर झालो, मी अमर झालो, आता मी अमर झालो. पण लगेच डॉक्टर जाधव यांना रक्ताच्या उलट्या व्हायला सुरुवात होते. त्यांच्या तोंडातून रक्त ओकून ओकून शरीर जमिनीवर लोळत, टाचा जमिनीवर घासत घासत अमरच्या डोळ्यासमोरच डॉक्टर जाधव यांचा तडफडून मृत्यू होतो. अमरला हे दृश्य पाहून खूप वाईट वाटते, कारण डॉक्टर जाधव यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. आता अमर त्या जखमी अवस्थेत त्या तळघरातून बाहेर पडण्यासाठी पहिले पाऊल टाकणार. तोच त्याला त्या ठिकाणी हा विषारी कप जिथे ठेवला होता त्याच्याच डाव्या बाजूला कोपऱ्यात चांदीसारखे काहीतरी चमकताना दिसते. त्याने पुढे जाऊन ते निरखून पाहिले तर ती एक चांदीची चमकणारी, शर्टाच्या खिशात मावेल एवढीशी छोटीशी बाटली होती. त्याने ती बाटली हाताने हलवून बघितली तर त्यात त्याला काही पाण्यासारखे जाणवले. त्याने ती बाटली उघडली. तोच त्या बाटलीतून अख्ख्या तळघरामध्ये मंद असा कधीही न अनुभवलेला सुंदर सुवास दरवळला. आता अमरने विचार केला, आता काय करायचे? तसेही इथे अमृत वगैरे असे काहीही नव्हते. आई वडील तर लहानपणीच वारले. डॉक्टर जाधव यांच्या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यात कोणीच नव्हते. आता ते देखील नाहीत. त्यामुळे जीवन जगण्यात आता काहीही अर्थ राहिलेला नाही. त्यांच्याप्रमाणे मी देखील हे विषारी द्रव पिऊन मरणाला कवटाळून घेतो. असा विचार करत करत तो तळघराच्या बाहेर येतो आणि त्या चांदीच्या छोट्याशा बाटलीमधील पाणी गटागटा पिऊन टाकतो आणि शांतपणे मरणाची वाट पाहू लागतो. इथे देखील त्याच्या शरीरात शक्तीचा संचार झाल्यासारखा त्याला जाणवतो. पण त्याने पिलेल्या द्रव्याचा काहीच त्रास होत नाही, तर तो पूर्वीपेक्षा जास्त ताजातवाना होतो. त्याच्या शरीरावरील चाकूच्या जखमेचे घाव पटकन भरून येतात. त्याला आता काहीच वेदना होत नाहीत. तेवढ्यात त्या भागात एक मोठा भूकंप व्हायला सुरुवात होते. तोच एका क्षणात विजेच्या गतीने अमर पळत पळत सुरुवातीला दिसलेल्या पडक्या कमानीच्या देखील बाहेर येतो. त्याला सर्वप्रथम विश्वास होत नाही की इतक्या अतिवेगात आणि सहजरित्या आपण येथे कसे काय आलो. आणि तो पुढे बघतो की या आदिवासींनी पुरातन काळी बांधलेला
आणि आता पडक्या अवस्थेत असलेला दगडी शिलांचा भाग हा भूकंपामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झालेला असतो. तिथे एकही दगड शिल्लक राहत नाही. सर्व काही जमिनीखाली गाडले गेलेले असते. तसे पाहता अमृत हे प्रत्यक्षात अस्तित्वात होते. मात्र ते तळघरात पोहोचल्यावर देखील सहजासहजी कोणाला मिळू नये यासाठी त्या काळच्या आदिवासी लोकांनी समोर दिसणाऱ्या सोन्याच्या कपात विष ठेवण्याची शक्कल लढवली होती. स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपायी डॉक्टर जाधव आपला जीव गमावून बसले, तर मरणाच्या इच्छेने मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न करणारा अमर हा खऱ्या आयुष्यात ते अमृत पिऊन खऱ्या अर्थाने अमर झाला. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.